आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात देखील घरगुती LPG गॅस सिलेंडर संदर्भात ग्राहकांची गर्दी गॅस एजन्सीच्या बाहेर पाहायला मिळते आहे। आपण सध्या रत्नागिरीतल्या शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या गोडाऊनच्या परिसरामध्ये आहोत आणि बघू शकता की या ठिकाणी सुद्धा मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरची आवक झालेली आहे। आजच जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेतलेली आहे आणि गॅस एजन्सीना या काही सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या पाहायला मिळतात। आपल्यासोबत शांतादुर्गा गॅस एजन्सीचे मॅनेजर आहेत अवधूत सनगरे सर, आपण त्यांना विचारून घेऊया। अवधूतजी, नेमकं काय पोझिशन आहे जिल्ह्यामधली किंवा तुमच्या गॅस एजन्सीची, काय सांगाल, किती स्टॉक सध्या शिल्लक आहे? माझ्याकडे सध्या 2 दिवस पुरेल एवढा कोटा शिल्लक आहे। त्याच्यामुळे लोकांनी घाबरून बुकिंग केलेलं आहे। जास्तीत जास्त डंप किंवा साठवणूक करून ठेवू नका, पुरवठा सुरळीत आहे। रेग्युलर आमच्याकडे 4 लोड येत आहेत आणि पुरवठाही व्यवस्थित आहे। 2 दिवसाचा कोटा तरी माझ्याकडे आत्ता शिल्लक आहे आणि अजूनही माझ्या 3 गाड्या प्लॅन्टला भरायला गेलेल्या आहेत। फक्त लोकांनी जास्तीत जास्त ह्या युद्धाच्या किंवा वॉर जे चालू आहे त्या गोष्टी किंवा त्या न्यूज बघून लोक पॅनिक झालेले आहेत आणि त्याच्यामुळे जास्त बुकिंग करून ठेवत आहेत। बुकिंग पण सुरळीत होत आहे। फक्त आपल्याला कमर्शियलचा कोटा हा कमी मिळतो आहे। आत्ता पण तो आमचे प्रयत्न चालू आहेत जितका जास्तीत जास्त कमर्शियल मिळावा हे कंपनीकडे आमची चर्चा चालू आहे। कमर्शियल मिळेल तसं आम्ही सगळ्यांना परत हॉटेल व्यावसायिकांना कळवलं जाऊ की प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आम्ही आणि जास्तीत जास्त सप्लाय मिळावा हे आमच्या कंपनीकडे प्रयत्न चालू आहेत। आता तुमच्याकडे किती साठा शिल्लक आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी नेमके काय आदेश दिलेत किंवा काय सूचना दिलेत? आज सकाळी कलेक्टर साहेबांबरोबर मीटिंग झाली। त्यात आत्ता आमच्याकडे जवळजवळ माझ्याकडे 2 दिवस म्हणजे 2093 सिलेंडर शिल्लक आहेत जे मी उद्याला डिस्ट्रीब्युट करणार आहेत। दिवसाच्या हिशोबाने ते उद्या वितरित होतील। परत उद्या आमच्या गाड्या प्लॅन्टला भरल्या जातील आणि कोटा आमच्याकडे येईल। आणि कलेक्टर साहेबांनी हेच सांगितलं आहे की सगळ्यांना पुरवठा सुरळीत द्या, जास्तीत जास्त वितरणावर लक्ष ठेवा। जसं तुमच्याकडे आवक येते तसे आम्हाला वेळच्या वेळी ती कळवा। तुमच्याकडे स्टॉक किती आहे आणि किती शिल्लक आहेत, काय आहे, हे सगळं आम्हाला त्यांनी कळवायला सांगितलेलं आहे। तसे आमचे रोजचे रिपोर्टिंग त्यांना चालू आहे। ओके, त्या ठिकाणी पुरेसा साठा 2 दिवसाचा या ठिकाणी काही एजन्सीकडे असल्याचा दावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। लोकांनी युद्धजन्य जरी परिस्थिती असली तरी पण पॅनिक होऊ नये, आपला सिलेंडर आपल्या घरपोच 100% येऊ शकतो असंच आश्वासन या ठिकाणी रत्नागिरीतल्या गॅस एजन्सीकडून या ठिकाणी ग्राहकांना दिलं गेलेलं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।